काही योगदान नाही, गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही. ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायची, कुठला योगदान दिलं आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे. आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळे ह्या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही. नाही, ते गमतीनं बोललेत. माझं त्यांच्याशी संवाद झाला. ते म्हणलेत की गोरे जर अपक्षांमधून निवडून आलेत आणि मग एका पक्षात जाऊन मंत्री झालेत तर उद्या मलाही, मी अपक्ष खासदार झालो आहे, मी पुढच्या वेळेस कुठल्या तरी पक्षात जाईल आणि मग मंत्री होईल, असं उपरोधिकपणे ते बोलले आहेत, असं त्यांनी मला सांगितलं. आता आमदार जर आजकालचे आमदार हिरोसारखेच वागायला लागलेत, हेही तेवढंच खरं आहे काय. आणि नवीन तरुण पिढी ही हिरोच आहे आता. फक्त ते दिसण्याने नसावी, कामातून असावी आणि त्यांच्या कार्यातून, कृतीतून, समाजसेवेतून, लोकांच्या भल्यासाठी आणि विकासासाठी त्यांची कृती हिरोपणाची असेल तर नक्की त्यांना हिरोईन मिळेल. त्यांच्या डोक्यातली हिरोईन कोणती आहे मला माहीत नाही, पण तरुण आमदारांच्या डोक्यामध्ये असलेली जे काही हिरोईन आहे ती हिरोईन त्या हिरोला, आमदारचं काम करणाऱ्या हिरोला, त्याच्या कामाला भाळून जर ती हिरोईन होत असेल तर शुभेच्छा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. काही योगदान नाही, गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही. ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायची, कुठला योगदान दिलं आहे त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे. आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळे ह्या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही. नाही, ते गमतीनं बोललेत. माझं त्यांच्याशी संवाद झाला. ते म्हणलेत की गोरे जर अपक्षांमधून निवडून आलेत आणि मग एका पक्षात जाऊन मंत्री झालेत तर उद्या मलाही, मी अपक्ष खासदार झालो आहे, मी पुढच्या वेळेस कुठल्या तरी पक्षात जाईल आणि मग मंत्री होईल, असं उपरोधिकपणे ते बोलले आहेत, असं त्यांनी मला सांगितलं. आता आमदार जर आजकालचे आमदार हिरोसारखेच वागायला लागलेत, हेही तेवढंच खरं आहे काय. आणि नवीन तरुण पिढी ही हिरोच आहे आता. फक्त ते दिसण्याने नसावी, कामातून असावी आणि त्यांच्या कार्यातून, कृतीतून, समाजसेवेतून, लोकांच्या